अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 56. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात, अरे अविनाश, मी तुला सांगायचं विसरले. आम्ही मंदिरात गेलेलो होतो त्यावेळी ही मुलगी आईच्या जवळ आली व तिला पाहून आई तिच्याकडे एकटक बघत होत्या. ह्या तिच्या बोलण्यावर रिॲक्ट करत होत्या. मी त्या मुलीला ओरडले तर आईने नकारार्थी मान हलवली. त्यांनी त्या मुलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. मी त्या मुलीकडे निरखून पाहिलं, पण ती माझ्या काही ओळखीतली नव्हती. म्हणून मी तुला विचारलं. कदाचित तुझ्या ओळखीतली असावी. प्रीतीने एका दमात सगळं काही सांगून टाकलं. आतापासून पुढे. काय मॉम? आजीने तिच्या बोलण्याला रिस्पॉन्स दिला. ही तर खूप चांगली बातमी आहे. थांब, मी आत्ताच डॉक्टरांशी बोलून घेतो, असं म्हणत अवीने कॉल कट केला व लगेचच डॉक्टरांना फोन लावला. तर त्यांनी उद्या आजींना चेकअपसाठी घेऊन यायला सांगितलं. त्यांच्याशी थोडा वेळ चर्चा करून त्याने कॉल कट केला व पुन्हा एकदा त्याची नजर त्या फोटोकडे गेली. अवी अजूनही फोटोकडे एकटक पाहत होता. त्याला फोटोमध्ये कोण आहे हेच स्पष्टपणे ओळखता आलं नव्हतं, पण हृदयाच्या एका कोपऱ्यात त्याला काहीतरी जाणवलं. एक वेगळीच भावना, एक ओढ त्याला जाणवत होती. हे काय होतंय मला? कोण आहे ही मुलगी? कदाचित ती? नाही, ती कशी असेल? ती तर... अवीने स्वतःलाच प्रश्न विचारला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. श्वास अनावर होत होते आणि मनात एक अनामिक बेचैनी पसरली होती. त्या मुलीचा चेहरा अस्पष्ट असला तरी त्याची नजर तिथून हलत नव्हती. हे काय चाललंय? माझं एक फोटो, फक्त एक फोटो आणि इतकी अस्वस्थता? अवी स्वतःशी बोलत उठून उभा राहिला. त्याने पाण्याचा एक घोट घेतला, पण मन शांत होण्याचे नाव घेत नव्हतं. त्याने आपला फोन हातात घेतला व एका नंबरवर कॉल केला. हॅलो, हा बोला ना सर. आज कसे काय या गरिबाची आठवण झाली? पलीकडील व्यक्ती नाटकीपणाने बोलला. शटअप, मी इथे टाइमपास करण्यासाठी फोन केला नाही. मला एक सांग, हाऊ इज सी? अवीने काळजीने प्रश्न विचारला. हो, त्या सुरक्षित असतीलच, तो पलीकडील माणूस अडखळत बोलला आणि अवीच्या कपाळावर आठ्या पसरल्या. सुरक्षित असतील म्हणजे? मी तुला तिकडे यासाठी पाठवलं आहे. अवीने आपल्या हाताची मूठ आवडली व रागाने बोलला. सर, तुम्ही मला मॅडमच्या सिक्युरिटीसाठी इथे पाठवलं आहे, पण मला एक इमर्जन्सी आली म्हणून मी 2 दिवसांपूर्वी गावी आलो आहे. येताना मी माझ्या माणसांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आहे. म्हणूनच मी असं बोललो की त्या सुरक्षित असतील. तो पलीकडील व्यक्ती घाबरून बोलायला लागला. व्हॉट नॉनसेन्स! तू जर गावाकडे जाणार होता तर मला का सांगितलं नाही? मी दुसऱ्या कोणाला तरी हायर केलं असतं. अवी रागात कपाळावर अंगठा रब करत बोलला. सर, तुम्ही काळजी करू नका. मॅडम अगदी सुरक्षित असतील. मी आत्ताच माझ्या माणसांना फोन करून त्यांच्याबद्दल विचारतो, असं म्हणून त्या व्यक्तीने कॉल कट केला आणि इकडे अवीच्या मनात नको ते विचार येऊ लागले. मगाशी जेव्हा त्याच्या मॉमने त्याला त्या मुलीचा फोटो पाठवला, तो पाहून त्याला तिची म्हणजे अन्याची आठवण आली. तसं तो तिला विसरलाच कुठे होता म्हणा. चालता बोलता उठता बसता त्याला तिची आठवण यायची. कितीतरी वेळा त्याला वाटायचं की तिला भेटावं, पण तेव्हा त्याला तिचे शब्द आठवायचे आणि तो आपल्या मनाला आवर घालून त्या व्यक्तीकडून तिच्याबद्दल जाणून घ्यायचा व यातच तो खुश राहायचा. पण आज त्याच्या मम्मीने पाठवलेला फोटो पाहून त्याला पुन्हा एकदा तिची आठवण आली व जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आज त्याला का कुणास ठाऊक त्याला तिची उणीव प्रकर्षाने जाणवलं व आपलं आयुष्य भकास वाटत होतं. तिची खाली खुशाली ऐकण्यासाठी तो त्या व्यक्तीच्या फोनची वाट पाहत होता, पण दुपारची संध्याकाळ झाली तरी त्याने काही फोन केला नाही. शेवटी वैतागून तो त्याला फोन करतच होता. एवढ्यात त्याचाच कॉल आला. काय मॅडम आणि त्यांचे घरचे गायब आहेत आणि तुझ्या माणूस हॉस्पिटलमध्ये आहे? हे सगळं काय चाललंय? तो खुर्चीवरून तर उठला आणि घाबरून काळजीने बोलला. हो सर, माझ्या माणसाला कोणीतरी मारलंय आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे. मला कळलं की मॅडम आणि त्यांचे घरचे कालपासून कुठेच दिसले नाहीत आणि मला एक संशय आहे की हे सगळं नक्कीच कोणीतरी मुद्दामून घडवून आणलं आहे. फोनवरील व्यक्ती घाईघाईने घाबरून सांगू लागली.
तुला काही माहिती आहे का त्याने शेवटचं तिला कुठे पाहिलं होतं? ती गायब आहे हे ऐकून तो हादरलेला होता. त्याचं मन गोंधळून गेलं होतं व डोक्यात हजारो विचार येत होते. नाही सर, तो आता कोमामध्ये आहे. मी त्याच्या साथीदारांना विचारलं. त्यांनाही काहीच माहिती नाही. त्यांना आम्ही मॅडमचा फोटो पाठवला आहे व शोधायला सांगितलं आहे. पण सर, मला असं वाटतं की आपल्याला लवकर काहीतरी करायला हवं. समोरील व्यक्ती आपल्या कपाळावरील घाम पुसत बोलला. अवीने काहीही न बोलता फोन ठेवून दिला आणि तसाच खाली खुर्चीवर बसला. आता त्याच्या डोक्यात एकसाथ अनेक विचार चक्र सुरू होतील, शिवाय त्यांच्या काळजीनेही हैराण झालेला होता. हॅलो मॉम, आज मला एका अर्जंट कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणार आहे. मी डॉक्टरांशी बोललो आहे. तू उद्या आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. वाटल्यास मी मॉन्टीला तुझ्यासोबत पाठवतो. अवीने प्रीतीला फोन केला आणि गडबडीत बोलत होता. अरे अविनाश, आज पण असं अचानक काय काम आलंय? प्रीती प्रश्न विचारत होत्या. त्याने लगेच कॉल कट केला आणि लगेचच मॉन्टीला कॉल करून 2 दिवसांसाठी बाहेर जात असल्याचे सांगितलं. बरं ठीक आहे, पण अविनाश, आज मला तुला एक विचारायचं होतं. ते उद्या माने सरांची रिटायरमेंट आहे आणि मी म्हणत होतो की त्यांच्या जागी मी माझ्या ओळखीचे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला अपॉइंट करू का? अरे तिला नोकरीची खूप गरज आहे रे, मॉन्टी नाटकीपणाने बोलला. बरं ठीक आहे, ते तुझं तू बघ, पण उद्या आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला विसरू नकोस हं. मी मॉमला सांगितलं आहे की तू येतोय म्हणून. अवी बोलला आणि त्याने कॉल कट केला. हुस्स, बरं झालं हा कुठे बाहेर जातोय, नाहीतर माझी काही खैर नाही. शिवाय एकदा का अन्याने ऑफिस जॉईन केलं तर तिला लगेच कामावरून काढता देखील येणार नाही. मॉन्टी स्वतःशीच बोलला आणि ही आनंदाची बातमी त्याने रेवाला सांगितली. तसं ती देखील खूप खुश झाली. शहराच्या बाहेर आणि जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या फार्म हाऊसच्या अंधारा खोलीत त्याला ठेवलं होतं. रात्रीपासून तो फक्त इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. आधीच अन्या सापडत नाही याचे टेन्शन आणि आता त्याला कोणीतरी उचलून बळजबरीने इथे घेऊन आलेले. तो वैतागून ओरडत होता. कोण आहात तुम्ही? मला का घेऊन आलाय? सोडा मला. मी कोण आहे हे तुम्हाला माहिती तरी आहे का? सम्राट रागाने जोरजोरात बोलत होता. काल रात्री अन्याला शोधण्यासाठी अवी इथे आलेला आणि त्याने तिच्याबद्दल माहिती काढली होती. तर त्याला सम्राटबद्दल समजलं, म्हणून त्याने काल रात्री आपल्या माणसांना सांगून त्याला ताब्यात घ्यायला सांगितलं होतं. त्याच्या माणसांनी सम्राटला पकडून आणलं होतं आणि त्यामुळे तो खूप चिडलेला व आरडाओरडा करत होता. तेवढ्यात त्या अंधारा खोलीचा दरवाजा उघडला व ठाकठाक असा बुटांचा आवाज करत अविनाश आतमध्ये आला. अंधार असल्याने सम्राटला त्याचा चेहरा व्यवस्थित दिसला नाही, पण त्याच्या बुटांच्या आवाजाने त्याच्या मनात धडकी नक्की भरलेली हे जाणवत होतं. कोण कोण आहेस तू आणि मला इथे का आणलंय? सम्राट रागाने धुसफूस करत बोलला. तुला इथे कशासाठी आणलं आहे हे तुला माहिती नाही का? अविनाश जवळपास त्याच्यावर ओरडलाच, पण अंधार असल्याने तो कोण आहे हे सम्राटला ओळखलं नाही. सम्राटने नकारार्थी मान हलवली. हे जास्त नाटकी करू नको हा. मला सांग, अन्या कुठं आहे? कुठे लपवून ठेवलं आहेस तू तिला? अविनाश दात ओठ खात बोलला आणि तेव्हा कुठे सम्राटला समजलं की त्याला इथे का डांबून ठेवलं आहे. पण त्याला तो कोण आहे हे समजत नव्हतं, म्हणून त्याने त्याला प्रश्न विचारला होता. हे बघ, तू कोण आहेस मला काही माहिती नाही, पण मलाही ती कुठे आहे हे माहिती नाही. गेले 2 दिवस झाले मी तिला शोधत आहे. सम्राट गंभीरपणे बोलला आणि त्याचबरोबर त्याच्या तोंडावर एक जोराचा पंच बसला. हाऊ डेअर यू, तू मला मारलंस? सम्राट रागाने लालबुंद झालेला व आपल्या जागेवरून उठत तो दातओठ खात बोलला. जागेवरून तो उठून उभा राहतो तोपर्यंत त्याच्या पोटावर एक जोराचा पंच बसला. तसा तो गडबडून खाली पडला. मला माहिती आहे तूच तिला कुठेतरी लपवून ठेवला आहेस. तुझ्याशिवाय हे दुसरं कोणी करू शकत नाही. आय नो, यापूर्वीही तू तिला फार त्रास दिला आहेस, म्हणून माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. तेव्हा मुकाट्याने सांगायचं तू तिला कुठे लपवून ठेवला आहेस, नाहीतर यापेक्षा जास्त मार बसेल. अविनाश भरभर दोन्ही हातांच्या बाह्या फोल्ड करत जवळजवळ ओरडलाच. ती कुठे आहे हे मला माहिती नाही आणि हे मी खरंच सांगतो आहे. मी सुद्धा गेले 2 दिवस तिला शोधत आहे. पार्टीतून काही लोक तिला घेऊन गेली आहेत आणि ती कोण आहेत हे मला माहिती नाही.
तर मित्रांनी मैत्रिणींनो, पुढे काय होईल बघत राहा ही कथा मालिका. आणि ही कथा तुम्हाला कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.